राज ठाकरेजी म्हणाले जागा वाटप करणार नाही का? भीती वाटते? प्रश्न आहे हो, तुमचा अंतर्गत विषय आहे, पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत? उत्तर द्या. म्हणे विशेषतः राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला, मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरते, आता उमेदवार पळवतील. इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय, कोण कोणास केव्हा म्हणाले. मग राज ठाकरेजी उत्तर द्या. तुम्ही जेव्हा पळवा पळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना, माझे नगरसेवक कसे पळवले? 2017 मध्ये तुमच्या मनसेचे जे नगरसेवक निवडून आले ते उद्धवजींच्या पक्षाने उद्धवजींनी पळवले. या नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याबरोबर तुमची हात मिळवणी आहे? याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. उद्धवजी म्हणाले आजोबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महाराष्ट्र वाचवला. होय, आम्हाला अभिमान आहे. आमचा आदर, अभिवादन, अभिमान संयुक्त महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या नेतृत्वाला आहे. पण उद्धवजी हे तर सांगा की ज्या काँग्रेसने त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रातल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, निष्पाप मुलांना मारलं, खून केला, इथे डोळ्यात पोटात गोळ्या झाडल्या, त्या संयुक्त महाराष्ट्रातल्या खुनी काँग्रेस बरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी कशी केली? तुम्ही उत्तर देऊ शकता? त्या आमच्या मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या आंदोलकांचा खून ज्यांनी केला त्या काँग्रेसच्या खुनी हाताबरोबरचं रक्त उद्धवजी तुमच्या हाताला लागलंय का हात मिळवणीत? तुमचेच सुपुत्र म्हणाले होते उद्धवजी की मनसे आज संपलेला पक्ष आहे. मग आता काय च्यवनप्राश दिलंय? आणि कोणी कोणाला च्यवनप्राश दिलंय? मी मागेही म्हटलं असंख्य प्रश्न विचारू आणि हे मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले तर हे मुंबईसाठी नाहीत, मराठी माणसासाठी नाहीत, मुंबईच्या विकासासाठी नाहीत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाहीत. हे संधी साधूपणा आहे. आणि मी तर म्हणेन सत्तेसाठी सत्ता पिपासूपणा आहे. हे सत्ता पिपासूपणा आहे. आणि म्हणतो याचं कारण तुमच्या या शॉर्ट फिल्म मध्ये एक तरी मुंबईसाठी प्रश्न विचारलात, प्रश्न उपस्थित केलात, चित्र मांडलत, स्वप्न मांडलत, विकासाचं काही बोललात नाही.